गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर पाठीमागच्या क्लासला आपण शब्दयोगी अव्यय पाहिलेले आहेत. शब्दयोगी अव्यय. आर्यन आवाज येतोय का? आर्यन. ओके आर्यन आवाज येतोय का? येस ऑर नो? विश्वजित. समर्थला येतोय. आर्यन. येस. बरं ठीक आहे आर्यन, उत्तर द्यायची आहेत आज. हा तर शब्दयोगी अव्यय तुम्हाला समजले व्यवस्थित? शब्दयोगी अव्यय याच्यामध्ये कुणाला काही डाऊट्स आहेत? जोडलेले शब्द दोन्ही जोडून असतात शब्द, जसं मित्रांसह असं म्हटलं तरी ते शब्दयोगी अव्यय होईल. सह. हा तर अशा प्रकारे बरीचशी शब्दयोगी अव्यय आहेत. बरोबर, मित्रांसह. अजून उदाहरण पाहिजे का? अरे पुढे आणखी आपल्याला उभयान्वयी आणि केवल प्रयोगी अव्यय पाहिजे. हे नाही लक्षात येत आहे का? बरं ठीक आहे, अजून उदाहरणं घेऊयात, एक 4-5 उदाहरणं घेऊयात आणि मग नंतर पुढे जाऊयात. हा हा मला वाटलं ग्रीन. ओके. उदाहरणं पाहतोय आपण, जे आपण अव्ययाचे शब्द हम्म अ, पहिलं उदाहरण घेतोय आपण. तसे खूप उदाहरणं पाहिलेत पण आजच्या क्लासला पहिलं. मी साली सकट. आता हे जोडून आहे बरं का. स- इथं बसे ना. साली सकट आंबा खाल्ला. हम्म समर्थचं उत्तर आलेलं आहे, विश्वजितचं आलेलं आहे. आर्यन. आज तिघेच आहात तुम्ही. आर्यन. यस. हो हो. तेच सांगते तुम्हाला, अजून बरीचशे आहेत. मग जे जे आहेत ते आणखी उदाहरणं घेते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आता आपण म्हटलं मी सालीसकट. हा सालीसकट. सकट म्हणजे थोडक्यात काय त्याचा अर्थ? बरोबर, सकट किंवा सालीसह. कार्तिक. कार्तिक. शब्दयोगी अव्यय समजलाय? कार्तिक आणि आर्यन. ओके ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. तर याच्यामध्ये सालीसकट
म्हणजे सकट. ओके, ठीक आहे. कार्तिकनं उत्तर दिलेलं आहे सकट. तर सकट हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. आता येतोय का रे? आवाज येतोय विश्वजित? येतोय. समर्थ म्हणतोय येतोय. बघ रे, नेटवर्क इश्यू काय आहे का? आता आपण, हा ठीक आहे, पुढचं उदाहरण घेऊया. आता आर्यन अजिबात उत्तर देत नाहीये. आर्यन, हा पुढचं घेऊयात. मी मित्रांसह गेलो, फिरायला गेलो असं थोडक्यात, पण इथं बसत नाही म्हणून मी एवढंच लिहिते. मी मित्रांसह फिरायला गेलो. ठीक आहे. सह, मी मित्रांसह फिरायला गेलो. हा, आर्यनचं पाठीमागचं उत्तर आलेलं आहे. आर्यन, आता पुढचा जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यातलं शब्दयोगी अव्यय सांगायचं तुम्ही सर्वांनी. हा, उत्तर सांगायचंय फक्त. आपण आता शब्दयोगी अव्ययच पाहतोय, फक्त शब्दयोगी अव्ययाचा शब्द सांगायचंय. हा, विश्वजितचा आलेला आहे. समर्थचा आलेला आहे. हर्षवर्धन आलेला आहे. हर्षवर्धन, आपण उदाहरण दिलेलं आहे. मी मित्रांसह फिरायला गेलो. याच्यामध्ये आपल्याला शोधायचंय शब्दयोगी अव्यय. येतंय? हर्षवर्धन, एक कार्तिक. काय लिहिलंय तू? गेलो हे शब्दयोगी अव्यय असतं का रे? हा, कालचं कालचं आपण जे घेतले ते. नाही, तो शब्द कुठे आहे वाक्यात? वाक्यातला सांग मला. हे बघ, मी मित्रांसह फिरायला गेलो. आता वाक्यातला शब्द सांग मला, शब्दयोगी अव्यय जो आहे. तिथलं घे ना. ती पानं उचल. हा, बरोबर हर्षवर्धन, बरोबर. शब्दयोगी अव्यय आहे सह. सह, हा ओके ठीक आहे. मी मित्रांसह फिरायला गेलो. आपण दोन शब्द जोडलेले पाहायचे त्याच्यामध्ये. सह, मित्रला पुढचा सह हा शब्द जोडलेला आहे. आपली व्याख्याच आहे शब्दयोगी अव्ययाची. योगी म्हणजे जोडणे. सोपं आहे. आता पुढचं उदाहरण. हम्म, मी गावानजीक, नजीक म्हणजे जवळ, नजीक फिरत आहे. नजीक. आता मला ना इथं फुल रेंज आहे. नाजूक नाही रे, नजीक. नजीक म्हणजे जवळ. नजीक, गावानजीक. मी गावानजीक फिरत आहे. हा, ओमकार आहे. ओके ठीक आहे. फक्त आज आयुष नाहीये. आर्यन, उत्तर द्यायचंय. आर्यन, सर्वांचं उत्तर येतंय. आर्यन, तुझं येत नाहीये. शब्दयोगी मध्ये बघा, सोपी पद्धत. दोन शब्द जोडलेले पाहिजे आणि त्याचा मागचा शब्द घ्यायचा. सगळ्यात सोपं की दोन जोडलेले शब्द पाहिजे आणि पाठीमागे जो शब्द आहे तो घ्यायचा. तो आहे शब्दयोगी अव्यय. ओके. हा, तर सर्वांचं उत्तर आलेलं आहे. फक्त आर्यनचं उत्तर आलेलं नाही. हा ठीक आहे. आर्यन काय उत्तर देत नाहीये. ठीक आहे, असू द्या, काहीतरी इश्यू असेल त्याचा.
डेटचं वगैरे. आपण आता पुढचं उदाहरण घेऊया. आता बाकीचे घेतलेले आहेत शक्यतो उदाहरणं, पण तरी घेऊयात. मी गेल्या वर्षीप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणेच फिरायला गेलो. गेल्या वर्षीप्रमाणे फिरायला गेलो. हर्षवर्धन, मी काय सांगितलं? दोन शब्द जोडलेले बघायचे. शब्द कुठला घ्यायचा? पुढचा नाही घ्यायचा, मागचा घ्यायचा. कार्तिक, तू तर फार चुकीचं उत्तर देतोय, फार चुकीचं. हे बघ, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आहे? शब्द योगी. योगी म्हणजे जोडून येणारा शब्द, शब्दाला जोडून येणारा दुसरा शब्द. ओमकार चुकते, कार्तिक चुकते, हर्षवर्धन चुकते. हे बघ, मी गेल्या वर्षीप्रमाणे समर्थ आहे बरोबर, समर्थ आहे बरोबर, विश्वजित आहे बरोबर. का रे, इतकं सांगून समजत नाहीये? काय म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम होतोय बरं? हा, ओमकारचा आलेला आहे बरोबर. हे बघा, तुम्ही काय पाहायचंय? फक्त वाक्यामध्ये दोन शब्द कुठे जोडलेत? आता हे बघा, मी वेगळा आहे, गेल्या आहे वेगळा, आणि वर्षीप्रमाणे मी जोडला. तर त्यातला फक्त मागचा शब्द घ्यायचा. मी तुम्हाला म्हटलंय मागचा शब्द घ्यायचा. आपले शब्द योगी अव्यय. योगी म्हणजे काय? शब्दाला जोडून येणारा शब्द. ठीक आहे. आता दुसरं उदाहरण, आणखी दुसरं उदाहरण घेऊयात. मला वाटलं फार व्यवस्थित समजलंय तुम्हाला. मी गाडी पुढे आडवा गेलो किंवा गेले. हे बघ हर्षवर्धन, मी हा गाडी पुढे आडवा गेले. हा, मी आहे करता. आता गाडी पुढे दोन्ही शब्द जोडले. त्यातला पहिला कुठला सांग मला शब्द? गाडी पुढे. आणि मागचा म्हणजे शेवटचा शब्द कोणता सांग? हर्षवर्धन, तू मला विचारतोय मागचा शब्द म्हणजे कोणता, म्हणजे शेवटचा शब्द म्हणजे कोणता थोडक्यात? हा, नाही, शेवटचा म्हणजे वाक्यातलं शेवटचं नाही मी म्हणत. थांबा, व्यवस्थित सांगते तुम्हाला. हे बघ, आपल्याला वाक्यामध्ये पहिल्यांदा काय पाहायचं? दोन शब्द जोडलेत का? दोन शब्द जोडलेत का? कारण आपण शब्द योगी अव्यय पाहतोय. दोन शब्द जोडलेत का पाहायचं. हं? आता जोडलेत. कुठले? तर मी काय काय सांगितलं आताच वाक्य? गाडी पुढे ना. हा, गाडी पुढे. तर गाडी पुढे हा शब्द जर पाहिला तर गाडी पुढे म्हणजे गाडी आणि पुढे वेगवेगळे शब्द एकमेकांना जोडलेत. लक्षात आलं? वाक्यामध्ये दोन शब्द जोडलेत, ते आपल्याला पाहायचं होतं. आता गाडी पुढे हा आपण शब्द पाहिला, वाक्यामधला हा शब्द पाहिला. आता गाडी पुढे. हा, तर हा आहे पहिला शब्द, हा आहे शेवटचा म्हणजे मागचा शब्द, त्याच्या मागचा शब्द. आता शब्दयोगी अव्ययामध्ये हा शब्द नाही घ्यायचा, तर त्याचा जो मागचा किंवा शेवटचा शब्द आहे तो घ्यायचा. पुढे हा आहे शेवटचा शब्द. लक्षात आलं हर्षवर्धन? आता तू म्हणतोय तुला वाटलं का वाक्याच्या शेवटीचा? नाही, वाक्याच्या शेवटी क्रियापद असतं. पण आपल्याला शब्द, हा, आता मला दुसरं उदाहरण व्यवस्थित उत्तर द्यायचं. मी आईसाठी खरेदी केली.
आईसाठी साडी खरेदी केली. ओके, आईसाठी साडी खरेदी केली. हम्म. हर्षवर्धन आता सांग. मी आईसाठी, हे बघ, आईसाठी साडी खरेदी केली. समर्थचं बरोबर आहे. ओमकार बरोबर आहे. विश्वजित बरोबर आहे. हर्षवर्धन उत्तर द्यायचंय. हा, बरोबर. हे दोन्ही शब्द तू लिहितोय, पण मी यातला तुला कुठला शब्द लिहायला सांगितला? यातला शेवटी असणारा कुठला शब्द? हा, मग उत्तर काय आलं हर्षवर्धन? साठी. मग साठी हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. बरोबर बरोबर. ठीक आहे, आलंय हर्षवर्धनच्या लक्षात. आर्यन तू काहीच उत्तर देत नाहीये. कार्तिक. ठीक आहे, अजून एक उदाहरण घेऊया. आता व्यवस्थित सांगायचं, नाही समजलं तरी विचारा. हम्म. तो झाडामागे लपला. तो झाडामागे लपला. हा, हर्षवर्धनचं बरोबर आहे. ठीक आहे, आलं लक्षात हर्षवर्धनच्या. हो का? आणि कसं रे, तुम्ही स्वतः बोलत होता का फक्त चॅट रे मॅथ्सच्या लेक्चरला? विश्वजित. मग आर्यन तू चॅट का करत नाहीयेस? आर्यन. झाले, कोणतरी कमी झाले. असू द्या, ठीक आहे. हा, मी कॉल करणार आहे आता. हा क्लास संपला की कॉल करणार आहे. काल विसरले, आज नक्की करणार आहे. हा, ठीक आहे. आता आलंय तुमच्या लक्षात. ओमकारने दिले उत्तर. ओमकार. ठीक आहे, आले सर्वांच्या लक्षात आले. अजून एक उदाहरण घेऊयात. ओके. करते, मी कॉल करते, आईशी बोलते. ठीक आहे. अं, मी जेवणानंतर फिरत होतो. मी जेवणानंतर फिरत होतो. हा, ठीक आहे. विश्वजितचं आलेलं आहे, समर्थचं आलेलं आहे, हर्षवर्धनचं सुद्धा आलेलं आहे. छान. आणि ओमकारचं सुद्धा आलेलं आहे. एकदम परफेक्ट. ओके, ठीक आहे. पण तुम्ही 6 जण आहात, 4च उत्तर येत आहेत. कार्तिकचं काय होतंय? कार्तिक, आवाज येतोय का? आर्यन आणि कार्तिक. कार्तिक देतोय. कार्तिक थोडस चुकतंय बघ. नाही, कार्तिकचं येतंय उत्तर. पण कार्तिक, मी तुम्हाला काय सांगितलं, आधीच सांगितलं की 2 शब्द जोडतात आणि जो त्याच्या पहिला शब्द आणि दुसरा शब्द त्यातला दुसरा शब्द घ्यायचा. तर मी जेवणानंतर, आता याच्यामध्ये सांग बरं, जेवणानंतर 2 शब्द जोडलेले कुठे आहेत? फिरतो. ठीक आहे, मी जेवणानंतर फिरतो. 2 शब्द. कार्तिक, तूच सांगायचे उत्तर फक्त. मी जेवणानंतर फिरतो. दोन जोडलेले शब्द कुठे दिसत आहेत कार्तिक? बरं, मी सांगते. जेवणानंतर हे 2 जोडलेले शब्द आहेत, त्यातला आपल्याला घ्यायचा 2 नंबरचा शब्द. हा,
समर्थच सांगतोय. बरं ठीक आहे, असू द्यात. हं. मी झाडाखाली उभा होतो. कार्तिक, उत्तर द्यायचंय. सर्वांनी द्यायचंय. हा, सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. सर्वांचं म्हणजे विश्वजित आहे, समर्थ आहे, अं, हर्षवर्धन आहे. ओमकारचं बरोबर आहे. कार्तिक, मी काय सांगितलं उत्तराचा शब्द कोणता आहे? हा नाही, 2 नंबरचा. हा नाही घ्यायचा. हा नाही घ्यायचा, तर 2 नंबरचा जो शब्द आहे तो घ्यायचा. हा घ्यायचा. खाली. मग कार्तिक, उत्तर काय आलं? खाली. अजून एक देते उदाहरण, पण कार्तिक अगदी बरोबर आलं पाहिजे. तो पोटासाठी काम करायचा. पोटासाठी काम करतो. ओके, तो पोटासाठी काम करतो. सर्वांनी द्यायचे उत्तर. बरोबर. ओमकार बरोबर, हर्षवर्धन बरोबर, विश्वजित बरोबर, समर्थ बरोबर. कोण राहिलंय? कार्तिक आणि आर्यन. आर्यन बिलकुल चट करत नाहीये. हा, कार्तिक. हा ठीक आहे कार्तिक, समजलं तुला? आलंय लक्षात तुझ्या पण? ओके. आणखी एक उदाहरण सर्वांनी द्यायचे उत्तर, मग आपण पुढे जायचे. मी घरा घरा पुढे उभा आहे. मी घरापुढे उभा आहे. विश्वजितचं आलेलं आहे. ठीक आहे. समर्थ, ओमकार, ओके. कार्तिक. अजून कोण होते रे? विश्वजित, ओमकार, समर्थ, कार्तिक. हा, आर्यन. हर्षवर्धन. हर्षवर्धन. हा. ईश्वरधन नाही, हर्षवर्धन नाही. ठीक आहे. हर्षवर्धन नसेल कदाचित, 6 दिसत आहेत. हा, हर्षवर्धन. हा ठीक आहे, ठीक, छान. ओके, हर्षवर्धन. हर्षवर्धनचं हे आलेलं आहे उत्तर. फक्त कोण राहिले? कार्तिक. कार्तिक. आयुष नाहीये, आयुष येतच नाहीये. कार्तिक. आर्यनचं उत्तर आलेलंच नाहीये. एक सुद्धा आलेल्या गुड मॉर्निंग म्हटलेलं आहे त्यानं फक्त. आता फक्त कार्तिक, तुझं उत्तर राहिलेलं आहे. हम्म ठीक आहे, म्हणजे सर्वांच्या लक्षात आलंय. आता आपण पुढे जाऊयात हं. थांबण्यात काही अर्थ नाहीये. हा, विश्वजित काय म्हणतोय? बरं ठीक आहे. आता आपण पाहायचंय पेज नंबर 34. पुस्तक काढा. पेज नंबर 34. काढलं. बरं, त्यातलं आपण समजून घेऊया. ते निळ्या चौकटीमध्ये तिथं दिलेलं आहे. पेज नंबर 34, 34. पेज नंबर 34. त्याच्यामध्ये आहे पहा, आपल्याला आज पाहायचंय. इथपर्यंतची जे आपण अव्यय शिकलो लक्षात आलेले आहे तुमच्या? आता पाहायचंय आपल्याला उभयान्वयी अव्यय.
पेज नंबर का 34 लिहून देऊ का? इथं कुठे जागाच नाही रे. 34. ओके ओके. तुम्हाला दिसतंय का रे ते 34 मी टाकलेलं? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. ओके. हम्म. तर त्याच्यामध्ये आपण आज पाहणार आहे उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी, मॅम प्लीज टुडे डोंट गिव्ह होमवर्क बिकॉज टुमॉरो अँड टुडे इज अवर टेस्ट. ओके, छान. नाही घेत. तुम्ही व्यवस्थित करताय होमवर्क. मी त्यासाठी तुम्हाला होमवर्क स्टेटस टाकलेला आहे. सर्वांनी पाहिलंय? त्याच्यामध्ये काही आहे का करेक्शन्स वगैरे? नो. मग जे राहिलंय ते कम्प्लीट करून मला पाठवायचंय आज. ज्यांचं राहिलंय पाठीमागचं त्यांनी कम्प्लीट करून पाठवायचे. आणि व्यवस्थित लिहायचं. जे चुकलं असेल ते ती चूक पुन्हा करायची नाही. हा ठीक आहे, आज होमवर्क नाही देत. पाठीमागचंच कम्प्लीट करून मला पाठवा आज. ठीक आहे. हम्म. तर आता आपण पाहतोय उभयान्वयी अव्यय. तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर जे शब्द, व्याख्या लिहून देते पहा तुम्हाला. जे शब्द जे शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडतात. बरं बरं, ठीक आहे. मी बघते बघते, फोन करते मी त्याला. हा. जे शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. लक्षात आली व्याख्या? जे शब्द दोन शब्दांना, म्हणजे समजा सीता, गीता, तर आपण म्हणतो का सीता गीता? सीता आणि गीता असं म्हणतो. म्हणजे आणि हे काय आहे? उभयान्वयी अव्यय. पहा, हे लक्षात आलं? दोन शब्दांना कसं जोडलं? आणि या उभयान्वयी अव्ययाने. आता आपल्याला समजा बोलायचं आहे आणि आपण असं नाही बोलत की मी गावाला गेलो, परत दुसऱ्यांदा घेत नाही की मी तिथे हे पाहिलं, मी हे केलं, तसं नाही. तर मी गावाला गेलो आणि पूर्ण गावामध्ये फिरलो असं म्हणतो आपण. म्हणजे दोन वाक्य सुद्धा आपण कशाने जोडतो? उभयान्वयी अव्ययाने. म्हणजे जशी आपली व्याख्या आहे की जे शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडतात ते आहेत उभयान्वयी अव्यय. तर आता तुम्हाला सांगितलं, शब्दांचं तर सांगितलं की अजय आणि विजय, अशा प्रकारे. तर उभयान्वयी ही व्याख्या समजली का तुम्हाला? लक्षात आली व्याख्या कशी आहे? शब्द म्हणजे कसे असतात आणि वाक्य म्हणजे कसे असतात आणि कशी जोडली जातात. आता मी तुम्हाला फक्त आणि सांगितलेलं आहे, परंतु त्याच्याशिवाय खूप आहेत शब्द. ओमकारने दिलेले आहेत इथं, शिवाय, की, परंतु, तरी, नी. हर्षवर्धनने पण दिलेले आहेत. समर्थने उदाहरण दिलेलं आहे. विश्वजितनं सांगितलेलं आहे आणि. तर अशा प्रकारे आपण आता उभयान्वयी अव्ययाचे जे शब्द आहेत ते घेऊयात. व्याख्या लक्षात आली का तुमच्या सर्वांच्या? येस ऑर नो? हा. जे शब्द दोन वाक्यांना जोडतात किंवा शब्द किंवा वाक्य, वाक्यामध्ये सुद्धा हे उभयान्वयी अव्यय असतं. विश्वजित शब्द आणि वाक्य दोन्ही सुद्धा. हम्म. ठीक आहे, व्याख्या तुमच्या लक्षात आलेल्या आहे. आपण घेऊयात. ओके, ठीक आहे, छान. विश्वजित, छान. आता पुढे घेऊयात.
जे उभयान्वयी अव्यय आहेत त्याचे वाक्याचे उदाहरण टाकलेलं आहे समर्थने. इथं टाकलेलं आहे परंतु. हा, रोहन खेळायला गेला होता परंतु मुले आली नव्हती. तर अशा प्रकारे परंतु हे काय आहे? उभयान्वयी अव्यय. तर आपल्याला असे जे शब्द आहेत उभयान्वयी अव्ययाचे, तर ते पाहूयात कोणकोणते आहेत. की, पहिला शब्द आहे की. नंतर अथवा. अथवाचा अर्थ काय असतो? किंवा असतो, परंतु इथं अथवा लिहिलेला आहे. परंतु हे लक्षात आलं? की अथवा परंतु लिहून घेऊ शकता तुम्ही, की अथवा परंतु. हं. आता पुढे की अथवा परंतु शिवाय. नि. म्हणजे. पलीकडे नाही. पलीकडे येत नाही हर्षवर्धन. पलीकडे हे काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. आलं लक्षात? आपण घेतलंय ना स्थलवाचक क्रियाविशेषण मध्ये. कुठे? तर पलीकडे असं. पलीकडे काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण. आता आपण पाहतोय उभयान्वयी अव्यय. हा, तर हे आधी शब्द तुम्ही समजून घ्या. शिवाय, नि, म्हणजे. नंतर आणखी तरी, अन, तरी, अन, व, आणि, कारण, तरी, अन, व, आणि. काय म्हणतोय विश्वजित? मला नाही समजलं. हा, लक्षात ठेवायचंय किंवा लिहून घ्या. काय म्हणतोय? हा, लक्षात ठेवा. हा हा, याच्यामध्ये आहे. फक्त तुम्हाला हे पुस्तकामध्ये हे नाहीयेत बघा, उभयान्वयी अव्ययाचे शब्द. व्याख्या दिली लक्षात ठेवा मध्ये, खाली दिलेली व्याख्या. आणि खाली तुम्हाला एक पॅरेग्राफ दिल्यासारखा दिलाय. आणि त्याच्यामध्ये अव्यय जे आहेत ते तुम्ही अंडरलाईन करायचे आहेत. ते खाली दिलेलं आहे. फक्त मी तुम्हाला आता कसं सांगितले, व्याख्या आणि ते शब्द तुम्हाला लक्षात आले की तुम्ही त्याची वाक्य लगेच बनवू शकता किंवा वाक्यातून त्याला बाहेर अधोरेखित करू शकता. तर पहा काय काय सांगितलं. कारण. कारण नंतर आता म्हणून किंवा जर तर. म्हणून किंवा, नळाचा आहे इथं, किंवा जर तर. पहा एवढी सगळी उभयान्वयी अव्यय आहेत. हा, किंवा. ओके. किंवा व वजनाचा. हा, ठीक आहे. जर तर. हा, आता आले लक्षात हे सगळी उभयान्वयी अव्यय. तर आपल्याला, मी उदाहरण सांगते तुम्हाला आधी. मी आणि गीता गावी आहे. मी आणि गीता गावी आहे. ओके. लक्षात आलं? तर यातले दोन शब्द कोणते जे जोडले आणि या उभयान्वयी अव्ययानं? दोन शब्द. हो, बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. फक्त मला शब्द सांगा. दोन शब्द जे आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडले ते कोणकोणते आहेत वाक्यामध्ये?
हे बघा. हा, विश्वजितचं आलेलं आहे उत्तर. मी आणि गीता. तर मी हा एक शब्द आहे, गीता हा एक शब्द आहे, आणि या उभयान्वयी अव्ययानं जोडला आहे. आता हे झाले शब्द. आपण व्याख्येमध्ये काय पाहिलं होतं? शब्द आणि वाक्य, वाक्य सुद्धा जोडतं. उभयान्वयी अव्यय हे वाक्य सुद्धा जोडतं. आणीला पहिली वेलांटी, हा, न ला पहिली वेलांटी. ठीक आहे ओमकार. अं, इथं आपल्याला दिलेले आहेत वाक्य. हम्म. खालील वाक्य वाचा, त्याच्यामध्ये आहे पहा. पेज नंबर 34 वरती वाचा बरं पहिलं वाक्य. अजय आणि विजय शाळेत पोहोचले अन पावसाची रिपरिप सुरू झाली. आता याच्यामध्ये दोन आहेत पहा. इथं पुस्तकामध्ये एकाच उभयान्वयी अव्ययाला अधोरेखित केलेला आहे, परंतु तिथं दोन आहेत. कारण इथं शब्दांना सुद्धा जोडलेलं आहे आणि वाक्याला सुद्धा जोडलेलं आहे. म्हणजे विश्वजित आणि समर्थचं उत्तर आलेलं आहे, ओमकारचं आलेलं आहे. ओमकार मी काय सांगते? हा, तर दोन आले लक्षात. दोन शब्दांना जोडलेला आहे आणि दोन वाक्यांना सुद्धा जोडलेला आहे. आणि अन हे त्याचं उत्तर आहे. पुढचं वाक्य आहे, मला पाऊस खूप आवडतो कारण मला पावसात भिजायला आवडते. हा, कारण हे आहे त्याच्यातलं उभयान्वयी अव्यय. रमेश व रत्ना मावशीकडे पुण्याला गेले. व. हम्म, ठीक आहे, व. हम्म. आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो. आम्ही खूप प्रयत्न केले. हा, बरोबर. ठीक आहे. बरोबर. इथं दिलेलं आहे, बाबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, हे उभयान्वयी अव्यय दोन शब्द सुद्धा जोडते आणि दोन वाक्य सुद्धा जोडते. आता वरील वाक्यातील जी आपण पुस्तकामध्ये पाहतोय अधोरेखित शब्द उभयान्वयी अव्यय आहेत, हे आपल्या लक्षात आलंय. आता आपण पाहिलेलं आहे. शिवाय, की, परंतु, म्हणजे, तरी, नि, अन हे सर्व शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात. म्हणून हे शब्द उभयान्वयी अव्यय आहेत. आता लक्षात काय ठेवायचं? आपल्याला व्याख्या लक्षात ठेवायची. पहा खाली, उभय म्हणजे दोन. उभय म्हणजे दोन व अन्वय या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे. उभयान्वयी, उभय अन्वय. उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे संबंध. वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे हे उभयान्वयी अव्ययाचे कार्य आहे. हा, अन्वय म्हणजे संबंध, उभय म्हणजे दोन. ओके, हे लक्षात आलेले आहे. उदाहरण सुद्धा लक्षात आलेले आहेत. होमवर्क लिहायला काय हरकत आहे रे तुम्हाला? 10 वाक्य उभयान्वयी अव्यय समजलं ना? उभयान्वयी अव्यय सर्वांना. हा, 10 वाक्य लिहा. इथली लिहिली तरी चालतील. इथंच 1 2 3 4 5 वाक्य आहेत. इथंच आणखी दुसरी 5 बनवायची. त्याच्यासारखी बनवली किंवा खालचे जे अव्यय तुम्हाला दिलेले शब्द, अव्ययाचे शब्द, परंतु, म्हणजे, तरी, नि, अन, तर हे घालून वाक्य तयार केली तरी चालतील. खूप अभ्यास आहे विश्वजित म्हणतो. 10 वाक्याला किती वेळ लागतो रे? 3 मिनिटं लागतात. हे बघ, हे 2 मिनिटात तू लिहू शकतो. 5 वाक्य तर 4 मिनिटं लागतील जास्तीत जास्त. 1 तास लागतो विश्वजित वाक्य बनवायला 10.
बरं ठीक आहे, असू द्यात, आजचे दिवस असू. सोमवारी बनवा. सोमवारी देईल मी हा होमवर्क. ठीक आहे. पण मागचं जे राहिलेलं आहे ते कम्प्लीट करून पाठवायचे. ज्यांचं राहिलेलं आहे, आर्यनचं आणि कुणाचं आयुषचं राहिलेलं आहे, त्यांनी व्यवस्थित कम्प्लीट करून पाठवायचं आहे. मला वाटतं हर्षवर्धन तुझं पण राहिलेलं आहे का काहीतरी? कम्प्लीट करून पाठवायचं. हा ठीक आहे समर्थ, असू देत, सोमवारी आपण हेच देऊया. तोपर्यंत ह्याचा अभ्यास करायचा. आपण खालचं घेऊयात. खालील संवादातील पहा, खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा. आता तुम्हाला करायचं हे हा. तर हे सुद्धा वाक्य म्हणून घेतलं तरी चालेल. बघा, तुम्ही 10 वाक्य बनवताना आपण समजून घेऊया. याच्यातली 5 वाक्य लिहिली आणि खाली सुद्धा वाक्य आहेत ती लिहिली, ते 5 तरी चालतील. हे पहा, आई काय म्हणते, आपल्याकडे पाहुणे येणार आहे म्हणून आपण पुरणपोळी करूया. सांगा मला यातलं उभयान्वयी अव्यय. हा, बरोबर. म्हणून. ओके, छान. ठीक आहे. आता पुढे अंकुश काय म्हणतो, आई तू बटाट्याची भाजी अन पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन. इथपर्यंत सांगा. हम्म, दोन आहेत, दोन दोन आहेत याच्यामध्ये. हम्म हम्म अन म्हणजे असे दोन आहेत उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. बटाट्याची भाजी अन पुऱ्या म्हणजे दोन शब्द जोडले. आणि दोन वाक्य कशाने जोडली, म्हणजे न. म्हणजे या वाक्यामध्ये दोन वाक्य जोडण्याचं काम म्हणजे या उभयान्वयी अव्ययाने केलेलं आहे. आणि दोन शब्द जोडण्याचं काम अन या उभयान्वयी अव्ययानं केलं आहे. ओके. आता पुढचं पाहूया. शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. हा, शिवाय. ठीक आहे. शिवाय शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल. सांगा याच्यामध्ये. जर पाहुणे लवकर आले तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल. तर हा, ओके. पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक. नाही ओमकार. पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक. एकच आहे, एकच. ना कुठे दिलाय मी शब्द रे, शब्द हे उभयान्वयासाठी. हा, विश्वजित बरोबर. समर्थ बरोबर. हर्षवर्धन नाही, बाकीच्यांचं नाही. बरं, याच्यामध्ये पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक, पण न जोडलेला आहे. पण आवडेल ना, ना नाहीये. आपण केलेला स्वयंपाक नाही, आवडेल ना म्हणजे आवडेल का वगैरे असा प्रश्न विचारलेला आहे, तर ते नाही. हा, लक्षात आले उभयान्वयी अव्यय. बरं ठीक आहे, सर्वांनी समजून घ्यायचंय आणि सोमवारी हा होमवर्क देईल. आता राहू द्यात. ठीक आहे. ओके. बाय.